तर आज पुन्हा काजू कतली फ्लेवर आणि खूप सारी काजू कतली टाकलेली आणि त्यामध्ये पण कलरफुल असं आपण आज काजू कतलीचं हाफ केजीचा केक करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक, कमेंट्स आणि शेअर पण करा. तर चला मग सुरू करूया आपण. आता हा मी काजू कतलीचा केक बनवण्यासाठी मी व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे आणि त्यापासून मी हा केक बेक करून घेतलेला आहे. तर इथे आता केक छान बेक झालेला आहे. आपण डिमोल्ड करून घेऊया. तर जर पूर्ण रेसिपी टाकतो म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे मी डायरेक्ट बेक पासूनच दाखवत आहे. तर आता इथे स्पंज छान झालेला आहे, तुम्ही बघू शकता. सॉफ्ट पण आलेला आहे आणि आता आपण वरती जो कडक भाग असतो तो थोडा काढून घ्यायचा असतो, त्यामुळे काय होते काढला तर केक छान सॉफ्ट वाटतो. तर मी इथे वरचा केकचा कडक भाग काढून घेतलेला आहे आणि आता केकचे आपण लेअर करून घेऊया. तर मी इथे 3 लेअर करत आहे, कारण खूप क्रीम नाही लावायची आहे, कारण कस्टमरला खूप क्रीम कमी पाहिजे आहे त्यामुळे. आणि आता इथे मी याला सोक करण्यासाठी आपल्याला साध्या पाण्याचा वापर नाही करायचा आहे, कारण हा काजू कतली फ्लेवर आहे, त्यामुळे मी इथे आता दुधामध्ये 2 चमच साखर टाकलेली आहे आणि आपल्याला दुधापासून याला सोक करायचं आहे दूध टाकून. तर त्यासाठी आतमध्ये जे काजू कतली टाकायची आपल्याला, त्यासाठी मी इथे 100 ग्राम काजू कतली घेतलेली आहे. तर त्याला छान क्रश करून टाकणार आहे. तर इथे बोर्ड घेतलेला आहे, त्यावर मी क्रीम लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आपण आता केक बेस ठेवून द्यायचा आहे आणि वरून त्याला दुधाने सोक करायचं आहे. सोक छान करायचं, त्यामुळे काय होते आपला केक छान सॉफ्ट राहते, नाहीतर तो कडक होतो. तर त्यानंतर मी इथे आता क्रीम लावून घेत आहे आणि क्रीम लावून झाल्याच्या नंतर ती छान सर्व बाजूने स्प्रेड करून घ्यायची आणि त्यानंतर आपण यामध्ये काजू कतली क्रश करून टाकणार आहोत. तर कारण हा काजू कतली फ्लेवर असल्यामुळे मी क्रशमध्ये पण आपण काजू कतली टाकणार आहोत, पण त्याआधी मी इथे काजूची पावडर पण करून घेतलेली आहे आणि ही काजूची पावडर पण आपण यावर क्रीमवर टाकायची, त्यामुळे काय होते काजू कतलीचा एक छान असा फ्लेवर येतो. आणि त्यानंतर मी यामध्ये काजू कतली क्रश केलेली आहे, बारीक करून कट करून घेतलेली आहे आणि ती आता पूर्ण बेसवर लावून घ्यायची आहे. आणि तुम्हाला हवे तितके तुम्ही काजू कतली टाकू शकता. तर तुम्ही किती किलोचा केक बनवत आहे त्यानुसार पण ते बघायचं. तर आता इथे मी 2 काजू कतली इथे स्प्रेड करून टाकलेली आहे. तर त्यानंतर मी पुन्हा एक लेअर साईडला फक्त क्रीमची लावून घेते, म्हणजे आपला बेस पण व्यवस्थित सेट होतो. तर आणि वरून पण मी 1 चम्मच काजू कतलीची पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता वरून दुसरे लेअर ठेवत आहे. तर याच पद्धतीने मी तिन्ही लेअर सेट करून घेत आहे आणि असं या पद्धतीने आपण या केकला क्रम कोट करून घ्यायचं आहे. तर इथे केक हा बघू शकता क्रमकोट झालेला आहे. तर मी याला फक्त अर्धा तास फ्रीजमध्ये थंड व्हायला सेट व्हायला ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मी आयसिंग करायला घेतलेला आहे. तर मला हा ब्लू आणि डार्क ब्लू कलरचा 2 शेड करायचं असल्यामुळे क्रीम मध्येच मी ब्लू कलर ऍड केलेला आहे आणि हा कलर ब्लू कलर आणलेला आहे. आणि आता मी याची फायनल फिनिशिंग करून घेत आहे स्क्रॅपर लावून आणि छान असं फिनिशिंग करून घ्यायची आहे.
तर इथे बघू शकता आपली फायनल फिनिशिंग झालेली आहे. मी छान एजेस पण क्लीन केलेले आहे. तर आता आपण यावर मी चॉकलेट गनाश टाकणार आहे. तर त्यासाठी मी व्हाईट चॉकलेटचा गनाश बनवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं ब्लू कलर ऍड केलेला आहे आणि त्याला छान फेटलेला आहे. तर असं छान स्मूथ झाला. त्यानंतर आपण यावर त्याची लेअर टाकून घ्यायची आहे. तर मला हा 2 शेडचा करायचा असल्यामुळे मी इथे स्काय ब्लू आणि थोडासा डार्क ब्लू असं कलर यूज केलेला आहे आणि ते मी क्रीम मध्ये आणि गनाशमध्येच ऍड केलेला आहे. तर मी चॉकलेट गनाश वरून टाकून स्पॅच्युलाच्या साहाय्याने छान स्प्रेड करून घेतलेला आहे. तर हवं तर तुम्ही कव्हर पण करू शकता छान आणि याचा टेस्ट खूप छान लागतो. तर त्यानंतर पायपिंग बॅगच्या साहाय्याने मी एक नोझल टाकलेला आहे आणि त्याने मी डिझाईन करून घेत आहे. त्यानंतर मी इथे ज्या नॅचरल ड्रिप्स खाली आलेले आहे गनाशच्या त्यावर जे आपले सिल्वर स्प्रिंकल्स असतात तर ते लावून घेत आहे आणि ते खूप छान दिसत आहे. त्यानंतर आपण इथे काजू कतली वरती डेकोरेशनसाठी ठेवायची आहे कारण हा काजू कतली फ्लेवर आहे तर त्यामुळे. आणि मी वरती 3 आणि थोडं हाफ असं करून मी तिथे काजू कतली लावून घेतलेली आहे. हवं तर तुम्ही पूर्ण केक भर पण लावू शकता पण त्यापेक्षा हे दिसायला सुंदर दिसते म्हणून मी या पद्धतीने लावून घेतलेला आहे आणि थोडे स्प्रिंकल वरती पण डेकोरेट केलेले आहे. तर आणि मी इथे हॅपी बर्थडेचा टॉपर लावलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला काजू कतली फ्लेवर केक तयार आहे. तर तुमच्या काही केक बद्दलच्या क्वेरीज असतील तर मला विचारू शकता, कमेंट्स करू शकता आणि मी प्रत्येक कमेंट्सचा रिप्लाय देण्याचा ट्राय करणार. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार आणि व्हिडिओ बघत राहा. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.